नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गाड्यांवर मिळतो तशी एकदम चटपटीत, मसालेदार आणि खूपच टेस्टी कच्ची दाबेली. घरच्या घरी अगदी बाजारासारखी दाबेली कशी बनवायची ती मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशी ही चटपटीत, मसालेदार आणि मस्त अशी घरच्या घरी बाजारासारखी तयार झालेली कच्ची दाबेली आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर कृती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पहिली स्टेप करणार आहोत ती म्हणजे बटाटा. आपल्याला कुकरला शिजवायचा आहे. कच्ची दाबेलीसाठी आपल्याला बटाट्याचा मसाला करायचा आहे आणि जो बटाटा आपण कुकरमध्ये शिजवतो तो बटाटा अगदी सॉफ्ट आणि स्मूथ असा शिजला जातो. त्यामुळे 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत किंवा 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला कुकरला बटाटे शिजवून घेऊया. आता इथं आपण दाबेलीची मसाला करणार आहोत. तर दाबेली मसाला करण्याकरिता 2 ते 3 साबुत धने, तेजपत्ता, 5 ते 6 हिरव्या मिरची, 1 कर्णफूल, 2 ते 3 दालचिनी, लवंगा, खोबरं कीस, पांढरं तीळ आणि जिरं आणि 7 ते 8 मिऱ्या. तर अशा प्रकारे सांगितलेले सर्व साहित्य जर कमी जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घातलं तरी चालेल. आता हा दाबेलीचा मसाला आपल्याला घरीच तयार करायचा असतो, कारण दाबेली मसाला हा कुठेच आपल्याला विक्रेती तयार केलेला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला कच्ची दाबेली करण्याकरिता दाबेलीचा मसाला आपण घरी करणार आहोत. तर आता आपल्याला हा मसाला अगदी छान खमंग खरपूस वास सुटेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात याला मोठ्या आचेवर भाजलं तर जो खोबरा किस आपण वापर केलेला आहे तो जळण्याची भीती असतो. त्यामुळे आपल्याला अगदी मंद आचेवर किंवा पूर्णपणे कमी आचेवरच सर्व मसाला भाजून घेऊया. आता इथं मसाला छान असा खरपूस लालसर कलर येईपर्यंत मी भाजून घेतला आणि हा थंड होण्याकरिता आपण साईडला ठेवूया. आता इथं आपला मसाला थंड झालेला आहे. मसाला थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरला बारीक करणार आहोत. तर मसाला आपल्याला अगदी असा बारीक करायचा आहे. चला तर मग लगेचच मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता मसाला अगदी मस्त छान कलर आलेला आहे. अगदी छान बारीक असा मी मिक्सरला करून घेतला आहे. आता लगेचच आपण बटाट्याचा मसाला तयार करूया. तर त्यासाठी इथं मी एका मोठ्या पसरट कढईमध्ये अगदी 2 ते 3 चम्मच तेल घेतलं. लगेचच त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 ते 2 चम्मच लाल तिखट आणि आपण तयार केलेला दाबेली मसाला जवळपास 3 ते 4 चम्मच मी घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कितपत दाबेली करायची आहे त्यानुसार तुम्ही मसाल्याचा वापर करा. आता इथं मी जवळपास 20 ते 25 दाबेली करणार आहे जेणेकरून ते 10 लोकांना पुरेल. तर इथं मी जवळपास 3 ते 4 चम्मच दाबेली मसाला वापरला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाबेली मसाला कमी जास्त करू शकता. तर आपल्याला मसाला अगदी छान 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला अगदी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे. आता दाबेलीचा जो आपण बटाट्याचा मसाला करतो तो मसाला अगदी थोडा हलका पातळ असतो किंवा शिऱ्यासारखा असतो. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. लगेचच या मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आणि आपण उकडून घेतलेले बटाटे घालूया. आता इथे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी मस्त असा स्मूथ कुकरला मी शिजवून घेतला. तर अशा प्रकारे उकडलेले बटाटे मी पूर्णपणे कढईमध्ये घालून घेतलं. आता आपल्याला हे बटाटे मॅशरने अगदी छान पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बटाट्याची भाजी ही अगदी हलकी पातळ असतो किंवा दाबेलीची आपण जो मसाला करतो बटाट्याचा मसाला तो शिऱ्यासारखा असतो. हे तुम्हाला मी आधीच सांगितलंच आहे. त्यामुळे जर तुम्हाला यामध्ये पाण्याचा वापर अजून लागत असेल किंवा थोडं बटाटा घट्ट वाटत असेल, थंड झाल्यानंतर थोडं पुन्हा तो घट्ट होतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल का हा मसाला आपला थोडा पातळ हवा आहे, तर तुम्ही नंतर सुद्धा पाण्याचा वापर करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी सर्व बटाटे छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये 1 लिंबाचा रस पिळून घेतला. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार
लिंबाचा रस कमी जास्त केलं तरी चालेल. आता इथं मी सर्व बटाटा मसाला छान मिक्स करून घेतला, एकजीव करून घेतला आणि हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. आता इथं आपला बटाट्याचा मसाला तयार झाला. आपण दुसरीकडे आपल्याला इथं मसालेवाले शेंगदाणे तयार करायचे आहेत. तर त्यासाठी एका कढईमध्ये अगदी 2 ते 3 चम्मच मी तेल घेतला. तेलामध्ये आपल्याला हळद, अर्धा ते पाऊण चम्मच तिखट, आपण जो दाबेली मसाला तयार केला होता, दाबेली मसाला, अर्धा चम्मच चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपला हा मसाला अगदी छान 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. तर आपल्याला हे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचं, अगदी त्याचं छान साल काढून घ्यायचं आणि जे शेंगदाणे आहेत त्यांना असं 2 भागामध्ये त्यांना डिव्हाईड करायचं किंवा 2 त्यांच्या पाकळ्या तयार करायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी मस्त झटपट असे आपले चटपटीत अगदी बाजारासारखे मसाले शेंगदाणे तयार झालेले आहे. आता हे शेंगदाणे जर तुम्हाला घरी न बनवता बाहेरून बोलवायचं असेल तरी सुद्धा हे शेंगदाणे अवेलेबल मिळतात. तर अशा प्रकारे अगदी शेवट गॅस बंद केल्यानंतर आपल्याला अगदी चवीनुसार 1 ते पाऊण चम्मच साखर घालायची आहे. आता साखर घातल्यानंतर एकदा पुन्हा छान मिक्स करून ठेवूया आणि हे शेंगदाणे आता जरी थोडं नरम असतील तरी थंड झाल्यानंतर अगदी छान कुरकुरीत तयार होतात. आता इथं आपले दोन्ही मसाले तयार झाले. बटाट्याचा मसाला तयार झाला, शेंगदाणे मसाले तयार झाले. आता दुसऱ्या साईडला इथं आपण लसुणी चटणी करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या जवळपास 1 ते दीड तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातल्या. आता त्या भिजत घातलेल्या मिरच्या एका मिक्सरच्या डब्यामध्ये घालूया. सोबतच 10 ते 12 लसणाच्या कळ्या घालूया. अर्धा ते पाऊण वाटी शेंगदाणे घालूया आणि नंतर यामध्ये अर्धा चम्मच मी तिखट घालणार आहे. तिखट पूर्णपणे ऑप्शन आहे. अगदी कलर येण्यापुरते आपण तिखट घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी याचं असं बारीक वाटण करायचं आहे. आता हे वाटण मी थोडं आपण जो मिरचीचा पाणी आहे भिजवलेला त्या पाण्याचा वापर करून मी वाटण करून घेतलं. आता यामध्ये मी जवळपास अर्धा ते पाऊण लिंबाचा रस पिळणार आहे. खरं तर आपल्याला हा लिंबाचा रस जेव्हा आपण सर्व साहित्य मिक्सरला पिसतो त्याच वेळेला घालायचं असतं. पण खरं तर माझीच आठवण विसरली त्यामुळे मी आता घालत आहे. तर अशा प्रकारे अगदी मस्त अशी आपली चटपटीत, मस्त अशी झटपट तयार होणारी लसुणी चटणी तयार आहे. तर अशा प्रकारे इथं आपले सर्व साहित्य तयार करून झाले. बटाट्याचा मसाला तयार झाला. आपले मसालेवाले शेंगदाणे पण तयार झाले आणि आपली लसुणी चटणी पण तयार झाली. आता इथं मसाला आपण पूर्णपणे ताटामध्ये अशा प्रकारे पसरवून घेतला. थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये मसाला छान पसरवून ठेवायचा आहे. अगदी जसं बाहेर दाबेलीवाले किंवा जे ठेल्यावाले असतात ते अशाच प्रकारे एखाद्या ताटामध्ये पसरवून ठेवतात आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालूया, बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. आपण जे शेंगदाणे तयार केले मसालेवाले शेंगदाणे घालूया. तर इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर इथं मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी पूर्ण शेंगदाणे घातले आणि नंतर यामध्ये आपल्याला अनारचे दाणे घालायचे आहेत. तर इथं सुद्धा मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी अनारचे दाणे घातले आणि पुन्हा यामध्ये आपल्याला बारीक अशी सेव घालायची आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला ही सेव बाजारामध्ये सहज उपलब्ध मिळतो. तर इथं मी अशी बारीक बाजारामधून विक्रेती आणलेली सेव घालून घेत आहे आणि नंतर बारीक चिरलेला यावर आपण कोथिंबीर घालूया. तर इथं आपला अगदी मस्त असा पूर्णपणे आपला दाबेलीचा मसाला ताट तयार झालेला आहे. अगदी दाबेलीचा ठेला लागल्यासारखा आपल्याला वाटत आहे. तर इथं आपल्या सर्व चटण्या तयार आहे. दाबेलीचा मसाला तयार आहे. आता लगेचच आपण दाबेली भरायला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे इथं मी दाबेली करण्याकरिता आपल्याला दाबेलीचे पाव सुद्धा मिळतात. पण इथं मी दाबेलीचे पाव न आणता आपले जे रेग्युलरवाले पावभाजीचे पाव आहेत तेच मी यामध्ये यूज करणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारे दाबेलीचा पाव घ्यायचा आहे आणि दुसऱ्या टोकावरून म्हणजे आपलं एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत चाकूच्या किंवा सुरीच्या साहाय्याने आपल्याला त्याला कट करायचं आहे. आता एका साईडला आपण चिंचेची चटणी लावणार आहोत. ही चिंचेची चटणी मागे गेल्या हप्त्यामध्येच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तिला व्हिजिट द्या. तर अशा प्रकारे एका साईडला लसुणी चटणी मी लावलं, एका साईडला चिंचेची चटणी लावली आणि जो आपण बटाट्याचा मसाला तयार करून घेतला आहे, तो मसाला
तुमच्या आवडीनुसार तुम्हाला शक्य होईल तितका भरण्याचा प्रयत्न करा. तसा मसाला दाबेलीमध्ये भरपूर प्रमाणात भरला जातो. आता इथं मी पुन्हा थोडे मसालेवाले शेंगदाणे घालत आहे. थोडासे अनारदाणे सुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि अशा प्रकारे इथं मी भरपूर प्रमाणात मसाला भरून घेतला. मसालेवाले शेंगदाणे आणि अनारदाणे सुद्धा यामध्ये घालून घेतलं. आता आपल्याला हलका असं जो बाहेर निघालेला बटाट्याचा मसाला आहे, तो अगदी हलका आपल्याला असं प्रेस करायचा आहे आणि इथं आपला मस्त असा दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. दाबेली तयार झाली आहे. आता आपण हे दाबेली तव्यावर शेकणार आहोत. तर अशाच प्रकारे सेम पद्धतीने मी तुम्हाला दुसरा सुद्धा मसाल्यावाला आपला पाव तयार करून दाखवणार आहे. तर अशाच प्रकारे सेम पद्धतीने आपल्याला पाव अशा प्रकारे कट करायचा आहे. एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला कट करत न्यायचं. एका साईडला चिंचेची चटणी लावायची, दुसऱ्या साईडला लसूणी चटणी लावायची. चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे मी एका साईडला चिंचेची चटणी, दुसऱ्या साईडला लसूणी चटणी आणि आपण जो तयार केलेला बटाट्याचा मसाला आहे, दाबेलीवाला मसाला, तो मसाला लावायचा आहे. मसाला भरण्यामध्ये अजिबात कंजूसकी करायची नाही आहे. छान 1.5 ते 2 चम्मच आपल्याला मसाला यामध्ये भरायचा आहे. नंतर यामध्ये आपण तयार केलेले मसालेवाले शेंगदाणे घालायचे आहे, अनारदाणे घालायचे आहे आणि हलकं याला छान असं प्रेस करायचं आहे किंवा दाबून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बाहेर निघालेला जो दाबेलीचा मसाला आहे, त्याला हलकं छान हाताच्या साहाय्याने प्रेस करायचं. आता इथं आपली दाबेली मसाला तयार आहे किंवा दाबेली तयार आहे. आता लगेचच याला शेकूया. तर अशा प्रकारे तवा गरम केल्यानंतर त्याला तुम्ही बटर किंवा तूप लावू शकता आणि लगेचच तयार केलेले पाव आपण भाजून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मंद आचेवर आपल्याला हे पाव छान मस्त असे शेकून घ्यायचे आहे. तर दाबेली शेकत असताना हलकी तिला प्रेस करायचं आहे, जेणेकरून त्यामधला मसाला अजिबात बाहेर निघणार नाही. तसं मसाला अजिबात बाहेर निघणारच नाही किंवा आपला मसाला अगदी परफेक्ट असा बनलेला आहे. अजिबात पातळ नाही आहे किंवा खूप जास्त दाटसरपणा नाही आहे. तर अशा प्रकारे अगदी सरळ याला हलकं-हलकं आपल्याला दाबून मस्त दाबेलीला शेकायचं आहे. अशा प्रकारे दाबून केलेली दाबेली अगदी मस्त अशी विक्रेतीसारखी दाबेली इथं आपली घरच्या घरी तयार होतो. अगदी ठेल्यावर मिळतो तशी इथं आपली दाबेली मस्त अशी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे इथं मी दोन्ही दाबेली छान पूर्णपणे शेकून घेतल्या. तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला कितपत दाबेली शेकायची आहे. जितकी तुम्ही दाबेली छान मंद आचेवर शेकाल तितकीच खायला अप्रतिम लागेल आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही. अगदी थोडं-थोडं बटर घालून किंवा थोडं-थोडं तुपाचा वापर करून आपल्याला ही दाबेली जवळपास 5 ते 6 मिनिटं छान तव्यावर भाजून घ्यायची आहेत. आता इथं भाजून घेतलेली दाबेली आपल्याला अशा प्रकारे सेवमध्ये बुडवायची आहे, जेणेकरून त्या साईडनं आपल्याला पूर्णपणे छान सेव लागेल. तर अशा प्रकारे इथं मी शेकून घेतलेले दोन्ही पावला छान पूर्णपणे 2-3 साईडला सेव लावून घेतलं. अगदी जशी गाड्यावर मिळतो किंवा बाजारात मिळतो तशी इथं आपली दाबेली मस्त अशी तयार झालेली आहे. असं वाटते की खरोखरच ही दाबेली बाजारामधूनच घेऊन आणलेली आहे. दिसायला इतकी भारी दिसत आहे आणि खायला तर इतकी चटपटीत आणि मसालेदार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मस्त अशी मनभर आपण खाऊ शकतो. अशी ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट अशी आपली दाबेली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे अगदी बाजारासारखी ठेल्यावर मिळतो तशी अशी चटपटीत मसालेदार दाबेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी घरगुती साहित्यामध्ये साफसुथऱ्या हातापासून आपण तयार केलेली ही दाबेली खायला इतकी भन्नाट लागतो ना, एकदा बनवली तर वारंवार बनवायची इच्छा नक्की होणार. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.